बातमी मीरा भाईंदरमधून. मीरा भाईंदरमध्ये भीषण सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी 24 सिलेंडर आढळल्यानं मोठी खळबळ माजली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून. सिद्धेश, मीरा भाईंदरमध्ये सिलेंडरचा हा स्फोट झाला, काय अधिक माहिती? अंकिता, मीरा भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक पोलीस चौकी समोर ही सगळी काल घटना घडलेली आहे. अनधिकृत झोपडपट्ट्या होत्या या ठिकाणी आणि इकडे इतकी भीषण आग लागली. या भीषण आगीचं कारण कधीच म्हणजे जेव्हा आग लागली तेव्हा हे कळू शकलेलं नव्हतं. ही आग इतकी भडकलेली होती की यानंतर एकामागोमाग एक स्फोटांचे आवाज आले आणि त्यानंतर आगीची भयावह दृश्य माध्यमांसमोर आली आहेत. या भीषण आगीमुळे परिसरामध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात जरी आणली असली तरी याच्यामध्ये 3 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. सुमारे 25 गॅस सिलेंडर असल्याची सुद्धा माहिती मिळते. आत्ताच एक अपडेट आलेली आहे आणि त्यातील सुमारे 18 सिलेंडर या आगीमध्ये फुटल्याचं सुद्धा आढळून आलंय. मात्र एक प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतो की एवढे सिलेंडरचा साठा आला कुठून? अग्निशमन दलानं रात्री उशिरापर्यंत 3 मृतदेह बाहेर जरी काढले असले तरी या तिन्ही मृतदेहांची पूर्णपणे अजून ओळख पटलेली नाहीये, कारण त्या पूर्णपणे जे मृतदेह होते ते जळून खाक झालेले होते. त्यांचं ओळख पटवण्याचं काम अजून सुद्धा सुरू आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ताच गॅस सिलेंडरचा तुटवडा सगळीकडे निर्माण होत असताना आता या अनधिकृत एवढे सिलेंडर आले कुठून याचा तपास सध्या पोलीस करतात आणि एकंदरीतच आणखी किती कोणी मृत्युमुखी पडले का या स्फोटांमध्ये याचा सुद्धा शोध घेण्याचं काम सध्या तिथे सुरू आहे. निश्चित या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.